Good morning, all of you. Myself, Professor Nagargoje. ऑलरेडी आपली ओळख झालेली आहे. पाठीमागच्या पिरियडमध्ये मी थोडंसं तुम्हाला जनरल विद्यामंदिर IIT अँड नीट इन्स्टिट्यूटबद्दल बोललो होतो. आणि आज आपण त्या दिवशी मला डिक्लेअर केलं होतं की माझा सब्जेक्ट कुठला आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे, फिजिक्स. सर्वांना वाटतं फिजिक्स हा अवघड आहे, कारण तुम्हाला लक्षात आलं असेल इन द 10th तुम 10वीमध्ये द टॉपिक ऑफ ग्रॅव्हिटेशन, द टॉपिक ऑफ मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, द टॉपिक ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी. सो थोडेसे तुम्हाला अवघड गेले असणार आहेत मला निश्चित वाटतं आहे, बिकॉज देर आर नंबर ऑफ फॉर्म्युलेज. तिथे काय आहेत सांगा, नंबर ऑफ काय आहेत सांगा, फॉर्म्युले आहेत. आणि फॉर्म्युले असल्यामुळं तुम्हाला वाटतं ते अवघड आहे, एवढंच आहे, बरोबर आहे. पण आपण आता जे घेणार आहेत एक्स्ट्रा, दॅट वी कॅन टेक द बेसिक कन्सेप्ट. सगळं खालून जाणार आहे. तुम्ही 10वीपर्यंत काय शिकला हे मला काही माहीत नाही. प्लेन आहे, तुम्ही माझ्यासमोर बसला, ही प्लेन कोरी पाटी आहे लक्षात. आणि त्या कोऱ्या पाटीवर आता मला माझ्या हाताने लिहायचं आहे की जेणेकरून मी तुम्हाला त्या फिजिक्समध्ये ज्यावेळी माझ्याकडं 11th होईल आणि 12th होईल, 12th माझ्याकडून CETची एक्झाम, नीटची एक्झाम होईल आणि किंवा JEEची एक्झाम होईल, त्यावेळी माझ्याकडे बाहेर पडल्यानंतर तुम्हाला वाटणार हा आपण काहीतरी फिजिक्स शिकलो, आपलं फिजिक्स येतंय. हे तुम्हाला जाणीव कधी होणार, नेक्स्ट 2 इयर, 2 वर्षानंतर. आणि त्यासाठी मी तुमच्यासमोर आज पहिल्या पिरियडच्या निमित्तानं किंवा पहिल्या टॉपिकच्या निमित्तानं तुमच्यासमोर उभा आहे. आणि तुम्हाला मी काय शिकवणार आहे तर बेसिक कन्सेप्ट. कुठून स्टार्ट करायची, अगदी स्मॉल डेफिनेशन, ज्याच्या लहान लहान डेफिनेशन आहेत. कारण काय असतं, प्रत्येक वेळा व्हेलॉसिटी म्हणजे काय कळत नसतं, स्पीड म्हणजे काय कळत नसतं, ॲक्सेलरेशन म्हणजे काय कळत नसतं. आणि आम्ही मात्र भर शिकत जात असतो. आणि क्लासेसवाल्यांच्या लक्षात येतं आहे की हे क्लासेसवाले काय करतात, डेफिनेशन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी, डेफिनेशन ऑफ अँग्युलर ॲक्सेलरेशन. अरे बाबा, मला ॲक्सेलरेशन माझी माहीत नाही, अरे बाबा मला व्हेलॉसिटी म्हणजे माहीत नाही, आणि तू काय घ्यायला आलायस, अँग्युलर घेतोयस, रोटेशनल घेतोयस, सगळं घेत जातोय. याला काही अर्थ नाही. आणि म्हणून मी तुमच्यासमोर आज क्लिअर फिजिक्स कसं आहे याच्या संदर्भात आपण काय करणार, आपण डिस्कशन करणार. आणि पण तत्पूर्वी थोडंसं मी फिजिक्सबद्दल तुम्हाला काय माहिती आहे किंवा काय माहिती नाही या संदर्भात आपण चर्चा करायची. आणि मग डायरेक्ट आपण काय करायच्या, फिजिक्समधल्या जे लहान लहान वर्ड्स आहेत की ज्या वर्ड्समुळं तुम्हाला मी सांगितलं आहे, सर्वांना माझी एक विनंती आहे की सायन्स डिक्शनरी घ्या, कुठल्याही घ्या, विद्याभारतीची आहे, त्यानंतर नवनीतची आहे, कुठल्याही एखादी सायन्स डिक्शनरी घ्या. आणि सायन्स डिक्शनरीप्रमाणे मी जे बोलतोय ते त्यात शब्द बघत जायचं. किंवा अगदीच तुम्हाला जे विद्यार्थी लोअर मोस्टचे आहेत त्यांनी लिहून जरी काढलं तरी माझा काय प्रश्न येणार नाही. आणि मी प्रत्येक डेफिनेशन, प्रत्येक पॉईंट मी तुम्हाला तुमच्यासमोर क्लिअर करणार आहे. जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत मीच पुढे जाणार नाही आणि तुम्हालाही पुढे जाऊन देणार नाही. आणि मग आपल्याला एक वेळा बेसिक क्लिअर झालं, सर स्पीड म्हणजे काय, सर ॲक्सेलरेशन म्हणजे काय, फोर्स म्हणजे काय, वर्क डन म्हणजे काय, हे क्लिअर करूया आपण. आणि मगच काय करूया, आपल्याला काय करायचं आहे, पुढे जायचं आहे. तरच आपल्याला बेसिक कन्सेप्ट क्लिअर होईल. आणि म्हणून मी आजच्या पहिल्या पिरियडच्या निमित्तानं तुमच्या समोर उभा आहे. आय कॅन एक्सप्लेन द बेसिक कन्सेप्ट इन फिजिक्स, बेसिक कन्सेप्ट इन फिजिक्स. पण तत्पूर्वी थोडंसं मी शिकवण्यापूर्वी मी थोडंसं जनरलमध्ये बोलूया आपण 1-5 मिनिटांनी, मग चर्चा पुढे जाऊया आपण. आता तुम्ही सर्वजण 10वी पास झालात आणि 10वी पास होऊन तुम्ही काय केलं, 11वीला ॲडमिशन घ्यायच्या मार्गाला लागलो आहे आपण. आता जवळजवळ 11वीला आपण सायन्सला जाणार आहे असं डोक्यात आहे. आलं लक्षात. बऱ्याच लोकांनी सायन्स का घ्यायचा हाही विचार केला पाहिजे, कारण आपल्याकडे 3 प्रकारच्या मेन फॅकल्टी असतात. फर्स्ट आर्ट, सेकंड कॉमर्स अँड थर्ड सायन्स, बरोबर आहे. मग बऱ्याच विद्यार्थ्यांचं सायन्सला काय यायचं. मग तुमच्या मनात प्रश्न येईल, मी सांगेन तुम्हाला व्हॉट इज द स्कोप ऑफ सायन्स. एव्हरीवेअर यू कॅन गो, देअर इज अ सायन्स. एव्हरीवेअर यू कॅन गो, देअर इज अ सायन्स. सर्व ठिकाणी जावा, सायन्सच तुम्हाला दिसेल. लक्षात ठेवा. फक्त मनाची तयारी करायची की मला सायन्स शिकायचं आहे, सायन्समध्ये मार्क्स पडायचे आहेत. तुमचं 10वीला काय भूतकाळ झालं, आणि नेहमी मी सांगतो लक्षात, भूतकाळाकडे कधीच बघायचं नसतं. भूतकाळात फक्त लक्षात ठेवायचा आणि भविष्यकाळाचा वेध घ्यायचा आहे. मला 10वीमध्ये मार्क्स कमी पडले म्हणून मी 12वीला मी काहीतरी करून दाखवायची मनात उर्मी पाहिजे. ज्याच्या मनात उर्मी आहे, जे करून दाखवायचं हिंमत आहे, त्याला कुठलंही जगातलं कुठलंही कोणीही अडवू शकत नाही. तुम्हाला माहीत आहे कॉन्फिडन्स. सर व्हॉट इज मीन बाय कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स, यु नो नेपोलियन, तुम्हाला सर्वांना नेपोलियनमध्ये आहे. नेपोलियनकडं फक्त 150 सैनिक होतं. किती बाळांना सांगा, 150 सैनिक. आणि 150 सैनिकाच्या जोरावर फक्त त्यांच्याकडे होता कॉन्फिडन्स. दॅट्स इन मराठी वी कॉल्ड आत्मविश्वास. आत्मविश्वासाच्या जोरावर तो जग जिंकायला निघाला होता. आणि तुम्हाला माहीत आहे इतिहासामध्ये तुम्ही वाचलेला आहे, लक्षात ठेवा. काय वाचलंय, नेपोलियनने सगळ्या जगावर राज्य केलं.
सुरुवातीला याकडे किती सैनिक होते? फक्त 150 सोल्जर असणाऱ्या या माणसाकडं फक्त सगळ्यात मोठा होता कॉन्फिडन्स, आणि कॉन्फिडन्सच्या जोरावर तो काय केला लक्षात ठेवा, कुठंपर्यंत पोहोचला, सगळं जग पादाक्रांत केलं. तसं आम्हाला जग पादाक्रांत करायची गरज नाही. मला जग पादाक्रांत करायची गरज आहे का? आपला नाही आहे. आपल्याला फक्त 12वी सायन्सला चांगले मार्क्स पडायचे आहेत, आणि 12वीला सायन्सला चांगले ज्याला मार्क्स पडतील, बोर्डला चांगले पडतील, त्याला CETला पडतील, CET पडेल तर JEE नीटला पडतील. असं हे कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट ज्याचे क्लिअर आहे त्याचा काय कोणीही अडवू शकत नाही. तुम्हाला माहीत आहे 16व्या शतकामध्ये शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या शतकामध्ये वयाच्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. अरे 16व्या वर्षी त्यांनी गड जिंकायला चालू केले, शपथ घेऊन गड जिंकायला चालू केले. आणि आपल्याला 16व्या वर्षी फक्त काय करायचं आहे? कुठला गड जिंकायचा? फक्त 12वी सायन्सचा, 12th सायन्सचा आपला गड जिंकायचा आहे. आणि गड जिंकायचा म्हणजे काय करायचं आहे? पहिल्यांदा बेसिक कन्सेप्ट काय करायचा, बोर्डची चांगली एक्झाम द्यायची, बोर्डची चांगली एक्झाम झाली की CETची द्यायची आहे, आणि CET झाली की मग तुम्हाला कुठं JEE नीट कुठल्या भागात जायचं आहे. A ग्रुपला जायचं असेल तर JEE, B ग्रुपला जायचं असेल तर नीट, ह्या परीक्षा देत जायचं. आणि काय सहज जो विद्यार्थी मनामध्ये ज्याच्या उर्मी आहे, ज्याच्या मनामध्ये कॉन्फिडन्स आहे, तो जगात कुठेही कमी पडणार नाही. आणि मी कालच्या पहिल्या दिवस सांगितलं होतं, नम्रता आणि गुणवत्ता हे 2 घटक आमच्या कॉलेजचे मेन घटक आहेत. ज्याच्याकडे नम्रता आहे, गुणवत्ता मिळणार लक्षात, आणि तो निश्चित सक्सेसफुल होणार लक्षात. आणि मग आज मी जे सगळं जास्त बोलण्यात वेळ घालवणार नाही, कारण मला बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत. आणि बेसिक कन्सेप्ट कुठून करूया? तर आपल्याला काही शब्द वर्ड्स माहीत असणं गरजेचं आहे. कुठले कुठले वर्ड्स माहीत असणं गरजेचं आहे की ज्याच्यावर आपल्याला नेहमी आपल्याला पुढं कन्सेप्ट क्लिअर होत जाणार आहे. आता बऱ्याच वेळा तुमच्याकडे लक्षात काही आपण वर्ड्स जे मराठी इंग्लिशमध्ये आलेत त्याचा फॉर्म्युला काय आहे का, आणि त्याचा इंग्लिशमध्ये एक वर्ड काय, दोन्ही मी तुम्हाला सांगा. जे इंग्लिश मिडियमचे आहेत त्यांना इंग्लिशमध्ये क्लिअर करतो, जे मराठी मिडियमचे आहेत बघा तुमच्यासाठी मराठी मिडियममध्ये मी क्लिअर करतो. आणि मग आज फक्त आपण काय बघायचं आहे? वर्ड्स बघायचे. वर्ड्स, ज्या वर्ड्स त्याला आपण दुसरी एक आमच्या फिजिक्स भौतिकशास्त्र शक्तीमध्ये काय म्हणतो? क्वांटिटीज. काय म्हणतो सांगा? क्वांटिटीज. पण तुम्ही बोलता बोलता सर भौतिकशास्त्र ही शाखा म्हणला, मग काय आहे? व्हॉट इज भौतिकशास्त्र? भौतिकशास्त्र म्हणजे काय? किंवा व्हॉट इज फिजिक्स? आपण इंग्लिशमध्ये बोलूया व्हॉट इज फिजिक्स म्हणजे काय, भौतिकशास्त्र म्हणजे काय, हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून आपण असं करूया, यू कॅन टेक द ॲडमिशन फॉर सायन्स. तुम्ही सायन्सला ॲडमिशन घेतला आहे बरोबर आहे. आणि सायन्सला जो ॲडमिशन घेतो त्यावेळी सायन्सचे किती भाग असतात? 2. ऐका, फर्स्ट सायन्स कॅन डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. सायन्स कॅन डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. फर्स्ट ऐका, फर्स्ट बायोलॉजिकल सायन्स आणि सेकंड लिहूया इथं आपण नॉन बायोलॉजिकल सायन्स. फर्स्ट बायोलॉजिकल सायन्स आणि सेकंड नॉन बायोलॉजिकल सायन्स. आता बायोलॉजिकल सायन्सबद्दल आपण जास्त बोलायची गरज नाही. इन मराठी वी कॉल जीवशास्त्र. इन मराठी वी कॉल जीवशास्त्र. जीवशास्त्रामध्ये वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, आरोग्यशास्त्र, अनेक प्रकारची शास्त्र आहेत. त्याच्या संदर्भात आपण आता जास्त बोलत नाही. आपल्याला बोलायचं कुठलं सांगा? नॉन बायोलॉजिकल सायन्स. बानो दॅट्स आर द बेसिक सायन्स. ह्यामध्ये या बेसिक सायन्समध्ये 2च एक घटक येतात. फर्स्ट येतो फिजिक्स आणि सेकंड कोण सांगा? केमिस्ट्री. फर्स्ट काय सांगा? फिजिक्स आणि सेकंड कोण सांगा? केमिस्ट्री. आता त्यातल्या केमिस्ट्रीबद्दल बी आपण जास्त बोलत असणार आहे, कारण केमिस्ट्री टीचर जे तुमचे आहेत ते टीचर्स तुम्हाला 100% केमिस्ट्री किती अगदी खालच्या बाजूत जाऊन प्लेन भाषेमध्ये जाऊन काय करते केमिस्ट्री तुम्हाला शिकवतील. पण सर मग आज आपण कुठल्या विषयाबद्दल बोलायचं आहे? जो नॉन बायोलॉजिकल सायन्समध्ये आहे त्याचं नाव आहे लक्षात फिजिक्स. त्याचं नाव काय सांगा? फिजिक्स. की सर्वांना अंगाचा थरकाप उडतो, सर फिजिक्स खूप अवघड आहे. नाही नाही, असल्या डोक्यातनं कन्सेप्ट पहिला काढून टाका. जिथं नागरहोय सर आहे तिथं फिजिक्स अवघड नाही लक्षात. आणि जिथं फिजिक्स क्लिअर करायचं असेल तर मेन फक्त माझ्याकडे लक्ष द्या. 2 वर्षामध्ये तुम्ही सगळ्यात शेवटी जाताना म्हणणार नागरहोजे सर जिंदाबाद म्हणणार, कारण आम्हाला फिजिक्समधलं काही विचारा तयार आहे मी आता. अशी वेळ तुमच्यावर मी आणून सोडतो लक्षात. मग आता सुरुवातीला आपण फिजिक्समध्ये आपण काय बघूया? तर फिजिक्समधला पहिलाच पॉईंट बघा, सर व्हॉट इज फिजिक्स? फिजिक्स म्हणजे काय? नाऊ फिजिक्स इज द ब्रँच ऑफ सायन्स. Physics is the branch of science which deals with the study of. Physics is the branch of science which deals with the study of natural phenomena. Which deals with the study of natural phenomena and non-biological aspects. And non-biological aspects. बघा किती सोपं आहे. सर काय सांगितलं तुम्ही? भौतिकशास्त्र ही एक विज्ञानाची शाखा आहे. भौतिकशास्त्र एक विज्ञानाची शाखा आहे. या विज्ञानाच्या शाखेमध्ये
नैसर्गिक परिस्थितीचा आणि अजैविक शस्त्राचा अभ्यास केलतो. आणि बाळांनो काय सांगा, अजैविक शस्त्राचा अभ्यास केलतो. अशा प्रकारच्या ब्रँचला, अशा प्रकारच्या शाखेला काय म्हणायचं सांगा, भौतिकशास्त्र. अँड इन इंग्लिश वी कॉल फिजिक्स. जास्त वेळ घालवायचा ना लक्षात. मग परत एक वेळा बघूया आपण लक्षात. फिजिक्स इज द ब्रँच ऑफ सायन्स. Physics is the branch of science which deals with the study of natural phenomena. आता नॅचरल फेनॉमेनामध्ये वेगळ्या ब्रांचेस आहेत. नॅचरल फेनॉमेनामध्ये काय सांगा, वेगळ्या ब्रांचेस आहेत. आणि नॉन बायोलॉजिकल अस्पेक्ट म्हणजे मराठीमध्ये आपण अजैविक शस्त्राचा अभ्यास करणार आहे. कशा सांगा बघू आपण, अजैविक शस्त्राचा अभ्यास करणार आहे. अशा प्रकारच्या ब्रांचला काय माहिती सांगा, फिजिक्स. परत एक वेळा डेफिनेशन सांगूया, पुढे जाऊया आपण. फिजिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स. Physics is the branch of science which deals with the study of natural phenomena, and non-biological aspects. We called physics, and in Marathi we called भौतिकशास्त्र. आणि या भौतिकशास्त्रामध्ये काय काय शिकायचं आहे, देर आर नंबर ऑफ ब्रांचेस. हा जो भौतिकशास्त्र आहे लक्षात, ह्या भौतिकशास्त्राचा आम्ही गोल करतो आणि त्याच्यामध्ये काय लक्षात, आपल्याला वेगळ्या ब्रांचेस घ्यायचे. सर किती ब्रांचेस आहेत, देर आर नंबर ऑफ ब्रांचेस. फर्स्ट बघा, एक एक बघूया आपण सगळा. मेकॅनिकल ब्रांच. काय म्हणजे आपण सगळा मेकॅनिकल ब्रांच आहे पहिली आपली. इन मेकॅनिकल ब्रांच काय काय अभ्यास करू आपण, मेजरमेंट नावाचा टॉपिक आहे, स्केलर वेक्टर, कायनेमॅटिकल इक्वेशन्स, प्लेन मोशन्स आहे का, देर आर फ्रिक्शन्स, देर आर नंबर ऑफ ब्रांचेस. हा जो मेकॅनिकल ब्रांच आहे ना आमचे, त्यालाच आपण मॅटर ब्रांच म्हणतो. मॅटर नावाचा ब्रांच आहे किंवा मॅटर नावाची काय सांगा आपल्याकडे ब्रांच आहे, त्यालाच आपण मेकॅनिकल ब्रांच असं म्हणतो. हा लक्षात. ह्यात सगळे जो आपल्याला अभ्यास करणार आहे, वेगवेगळे टॉपिक, त्यामध्ये मेजरमेंट कसं करायचं, कुठल्या सबस्टन्सचं मेजरमेंट करायचं, कसं करायचं, ह्या सगळ्यांचा अभ्यास मेजरमेंट नावाच्या टॉपिकमध्ये करणार आहे. कुठल्या ब्रांचमध्ये करायचं का, मेकॅनिकल. दुसरी ब्रांच आहे माझ्याकडे लक्षात, सगळ्यात महत्त्वाची लक्षात. दुसरी एक ब्रांच आहे, त्याचं नाव लक्षात साऊंड. काय नाव सांगा लक्षात, साऊंड. साऊंड म्हणजे मराठीमध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये आपण साऊंड म्हणतो, इन मराठी वी कॉल्ड ध्वनी. ह्या ध्वनीचा वेगळ्या प्रकारचे तुम्हाला माहीत आहेत, त्यामध्ये तरंग माहीत आहेत, दॅट्स वी कॉल्ड वेव्हलेंथ. त्याला काय म्हणतो आपण सांगा, वेव्हलेंथ म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्स, ट्रान्सवर्स वेव्ह, लॉन्जिट्युडनल वेव्ह, मेकॅनिकल वेव्ह, प्रोग्रेसिव्ह वेव्ह, देर आर नंबर ऑफ वेव्हज. ह्या सर्वांचा अभ्यास कशामध्ये करणार आपण सांगा, साऊंडमध्ये. कशामध्ये करणार सांगा, साऊंड. दिस इज द वन मोर ब्रँच. ही साऊंड सुद्धा एक लक्षात महत्त्वाची ब्रँच आहे. त्यानंतर आणखी ब्रँच आहे लक्षात, नेक्स्ट ब्रँच आहे माझ्याकडं, हीट नावाची एक ब्रँच आहे लक्षात, हीट, ज्यामध्ये आपण उष्णतेचा अभ्यास करणार आहे. कसा अभ्यास सांगा आपण सांगा, उष्णतेचा अभ्यास करणार आहे. ह्या उष्णतेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन असतात. त्यामध्ये कंडक्शन म्हणजे काय, कन्व्हेक्शन म्हणजे काय, रेडिएशन म्हणजे काय, उष्णता कुठून कशी जाते, ट्रान्सफर होताना काय तयार चेंज होतात, ह्या सर्वांचा अभ्यास कशामध्ये करणार आपण लक्षात, हीट या सेक्शनमध्ये करणार लक्षात. म्हणजे हीट नावाचा हा अत्यंत महत्त्वाचा एक ब्रँच आहे. त्यामध्ये ट्रान्सफर ऑफ हीट, हीट कशी ट्रान्सफर होते, तयार कशी होते, ह्या सर्वांचा आपण कुठल्या ब्रँचमध्ये अभ्यास करणार आहे, हीट नावाच्या ब्रँचमध्ये का. आणखी एक ब्रँच आहे, नेक्स्ट ब्रँच आहे, त्याचं नाव लिहूया लक्षात आपण, लाईट नावाची ब्रँच लिहावं लक्षात. लाईट इन मराठी वी कॉल प्रकाश. गेल्या वर्षी झालंय तुम्हाला, प्रकाश म्हणजे काय लक्षात. इन इंग्लिश विथ व्हॉट इज लाईट. लाईटला देर आर नंबर ऑफ रिफ्लॅक्शन. कारण लाईट हा नावाचा जरी आपण प्रकाश म्हणला, हा प्रकाश हा गुणीबाळ आहे लक्षात. का प्रकाश आहे गुणीबाळ, ह्याला अनेक गुणधर्म नटलेला प्रकाश आहे लक्षात. कुठले कुठले गुणधर्म आहेत तुम्हाला माहित आहेत बाळांनो, ऐका. रिफ्लॅक्शन, रिफ्रॅक्शन, डिफ्रॅक्शन, इंटरफ्रन्स, पोलरायझेशन, देर आर डॉपलर इफेक्ट, देर आर नंबर ऑफ पॉईंट्स. ह्याला वेगवेगळे गुण आहेत, याच्याकडे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तुम्हाला माहिती आहे रिफ्लॅक्शन म्हणजे काय माहित आहे, मराठीमध्ये परावर्तन म्हणतो. रिफ्रॅक्शन म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतो, अपवर्तन म्हणतो. डिफ्रॅक्शन म्हणजे काय, बेंडिंग ऑफ लाईट, आलेला प्रकाश वळून जातो, स्कॅटरिंग ऑफ लाईट. की सायंटिस्ट सी व्ही रामन तुम्हाला माहिती आहे लक्षात, याच्यावर वेगळं स्टडी केला आणि त्यांना सायंटिस्ट सी व्ही रामनना नोबेल प्राइज मिळालं. कशासाठी सांगा बघू, त्याला दॅट्स वी कॉल रमन इफेक्ट. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणते सांगा बा, रमन इफेक्ट. आणि त्या कशामध्ये येतो हा रमन इफेक्ट, लाईट सेक्शनमध्ये येतो. वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅटरिंग होतात. ह्या सर्वांचा अभ्यास कशामध्ये आपण करायला सांगा, लाईट सेक्शनमध्ये करणार आहे. अजून एक ब्रांच आहे लक्षात, त्या ब्रांचचं नाव आहे लक्षात इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. लिहूया आपण इथं, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. सगळं लिहायला नको आपण, थोडक्यात लिहूया. नेक्स्ट ब्रांच कुठे सांगा आपल्याकडे सांगा, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. सर व्हॉट डू यू डन इन दिस ब्रांच. या ब्रांचमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, काय करायचं आपलं.
या ब्रँचमध्ये आपल्याला काय करायचं माहिती आहे का? लक्ष ठेवा, वी कॅन स्टडी फॉर इलेक्ट्रोस्टॅटिक्स. कारण तुम्हाला माहिती आहे पूर्वी आदिमानव असायचे, आदिमानव, आणि आदिमानवाच्या इलेक्ट्रिक करंट होता का? नव्हता. मग तुम्हाला आठवते का? दोन माणसं एकत्र, तुमच्या पुस्तकात एक चित्र होतं, डायग्राम होती, त्या डायग्राममध्ये दोन माणसं एकत्र होते आणि दे आर क्रॅश टू, ते असे काय म्हणतात त्याला, लाकडं घर्षण, दोन लाकडं एकमेकाला घासायचे आणि त्याच्यातून काय व्हायचं माहिती आहे? फ्रिक्शन व्हायचं. काय व्हायचं सांगा बघू? फ्रिक्शन. आणि पेट घ्यायचा. ते पेट कशामुळे घेतला? ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिझममध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्स नावाचा एक टॉपिक आहे. There are two bodies are rubbed to each other. When the two bodies are rubbed to each other, ह्या दोन बॉडी आपण एकमेकाला घासल्यानंतर काय जे तयार होतं त्याला आपण काय म्हणतो लक्षात? दॅट्स वी कॉल इलेक्ट्रोस्टॅटिक्स. त्याच्यामध्ये स्पार्किंग तयार होतं आणि स्पार्किंग तयार झालं की काय होतं? पेट घेतला तो. हे इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये शिकलो आणि त्याचा उपयोग मग आपण कशात करणार सांगतो. इलेक्ट्रोस्टॅटिक्स शिकायचा आहे. करंट इलेक्ट्रिसिटी आपण म्हणतो बऱ्याच वेळा करंट इलेक्ट्रिसिटी. अहो व्हॉट इज करंट? करंट म्हणजे काय? दॅट्स वी कॉल इन इंग्लिश विथ फ्लोईंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. मी डिटेलमध्ये घेणार आहे अजून 2 मिनिटांमध्ये आपण जेव्हा डिटेलमध्ये स्टार्ट करू त्यावेळी काय सांगणार? फ्लोईंग ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय असतो? करंट असतो. तो कसा करंट तयार होतो ह्या संदर्भात आपण चर्चा करायची आहे. कारण पुढल्या वर्षी अल्टरनेटिंग करंट नावाचा एक पॉईंट आहे की ज्या पॉईंटमध्ये तुम्हाला सगळं करंट कशा प्रकारे तयार होतो हे तुम्हाला क्लिअर करणार. लक्षात. अशा प्रकारचा कोण आहे सांगा? इलेक्ट्रोमॅग्नेटिझम नावाचा एक टॉपिक आहे. लक्षात. आणि ह्यामध्ये परत नुसतं पहिला इलेक्ट्रोस्टॅटिक्स, करंट इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट लक्षात. त्यानंतर मॅग्नेटिझम. यू नो मॅग्नेटिझम मराठीमध्ये नॉर्थ पोल, साऊथ पोल, देर आर टू मॅग्नेट्स, अट्रॅक्ट, रिपल, हे सगळं तुम्हाला हे सगळं ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिझम नावाच्या ब्रँचमध्ये शिकायचं आहे. अजून काय शिकायचं? अजून कुठला फिजिक्समध्ये बघितोय? अजून एक लक्षात ब्रँच आहे. त्या ब्रँच नाव आहे माझ्या लक्षात काय ना? मॉडर्न फिजिक्स. काय सांगायचं व्यापार? मॉडर्न फिजिक्स. सर व्हॉट इज माय मॉडर्न फिजिक्स? मॉडर्न फिजिक्सला मराठीमध्ये आपण आधुनिक भौतिकशास्त्र म्हणतो. काय म्हणतो सांगा? बाबा सांगा. आधुनिक भौतिकशास्त्र. आणि आधुनिक भौतिकशास्त्रामध्ये आज आपण एवढं इंटरनेटच्या माध्यमातून असेल, कम्युनिकेशनच्या माध्यमातून असेल, आपण एवढं जवळ आलो. का जवळ आलो? ड्यू टू मॉडर्न फिजिक्स. जर मॉडर्न फिजिक्सचा शोध लागला नसता तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आज हे जे जग जवळ आलंय किंवा देर आर नियरेस्ट, आपण आज जगात अतिशय जवळ आलोय. कारण अमेरिकेमध्ये समजा एखादी गोष्ट मला पाहिजे असते अमेरिकेमधली, तर भारतामध्ये मी थांबतोय तर 2 सेकंदाच्या साध्या एखाद्या फॅक्सवरनं अमेरिकेतला कागद आपल्या इस्लामपूरमध्ये पोहोचतो. ड्यू टू मॉडर्न फिजिक्स. मॉडर्न फिजिक्समध्ये काय काय शिकायचं आहे? त्यामध्ये कशा प्रकारे इलेक्ट्रिक करंट तयार होतो, कमी ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट तयार कसं होतो ते बघायचं आहे. त्यामध्ये ॲटम्स मॉलिक्युल न्यूक्लियर नावाचा एक टॉपिक आहे, तोही बघायचा आपल्याला. त्यानंतर त्यात थोडंसं पुढे गेलो आपण लक्षात. त्यामध्ये काय करा? कम्युनिकेशन कसं होतं लक्षात. सेमीकंडक्टर म्हणजे काय? सेमीकंडक्टर म्हणजे काय? पूर्वीच्या काळी जी जगातली पहिली टी व्ही, हू हॅव डिस्कवर्ड द टी व्ही माहीत आहे तुम्हाला? जे आपण रात्रंदिवस टी व्ही बघायला जातो. आता ह्या लॉकडाऊनच्या काळात तर तुम्हाला आता टी व्हीशिवाय कुठला पर्यायच नाही. टी व्ही आणि मोबाईल हे दोनच बघत बसलो आपण. पण हे टी व्ही किंवा मोबाईल हे कुणी तयार केलं? टी व्हीचा पहिल्यांदा शोध कुणी लावला? सायंटिस्ट जॉन बेयर्ड हॅव डिस्कवर्ड द टी व्ही. सायंटिस्ट जॉन बेयर्ड हॅव डिस्कवर्ड द टी व्ही फर्स्ट. सेकंड, हू हॅव डिस्कवर्ड द रेडिओ? सायंटिस्ट मार्कोनी. सायंटिस्ट मार्कोनी हॅव डिस्कवर्ड द रेडिओ. आता तुम्हाला सर हू हॅव डिस्कवर्ड द मोबाईल? मोबाईलची सुरुवात ही टी व्हीच्या शेवट टीव्हीचा शेवट आला तिथं काय तर मोबाईलची सुरुवात झाली. त्यामुळे मोबाईलचं करेक्ट आपण नाव सांगू शकत नाही, पण त्या ओघामध्ये पुढे पुढे येत असतं लक्षात. आणि हे सगळं कुणामुळे झालं सांगा बघू? ड्यू टू मॉडर्न फिजिक्स. आणि मॉडर्न फिजिक्समुळं सगळं हे जग एकत्र आलं. जग एकत्र आणण्याचं काम कोणी केलं? तर ह्या मॉडर्न फिजिक्समध्ये केलं. म्हणजे विचार करा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विदाउट फिजिक्स देर इज अ नो लाईफ. विदाउट फिजिक्स देर इज अ नो लाईफ. म्हणजे काय? फिजिक्स सोडून द्या, जरा विचार करायला सोडून द्या फिजिक्सचा, आणि मग तुम्ही जगून दाखवा किंवा झोपवा. आपल्याला होतं का बघा, सकाळी उठायचं म्हणलं आपण म्हणतो किती वाजले? अरे स्टार्ट फ्रॉम माझ्यापासून, फिजिक्सपासून स्टार्ट होत आहे. किती वाजले? 6:05. 6 o'clock and 5 minutes. Clock and 5 minutes are the unit for your apply extra. Hours आहे extra, apply extra. हे तुमचं आहे extra युनिट. काय युनिट आहे extra? मिनिट, आवर, मिनिट, सेकंद, हे सगळे आपल्यातल्या भागाला extra येईल. तुम्हाला पुढे येईल ते सगळं लक्षात. हे झालं कोणाच्या संदर्भात लक्षात ठेवा. तुमच्या सकाळी उठल्यापासून मग पाणी पाहायचं आहे. पाणी वर आपल्या टाकीमध्ये टाकायचं आहे. पाण्याचे वर जे जातं ती पोटॅशियम एनर्जी आहे. खाली येणारी कुठल्या वरनं पाणी खाली नळातनं खाली येतं ती कुठे सांगा? कायनेटिक एनर्जी आहे.
पोटॅश एनर्जीचा शोध लागला नसता, कायनेटिक एनर्जीचा शोध लागला नसता, पाणी वर टाकायचे लिफ्टिंगची शोध झाली नसता, तर पाणी वर गेलंच नसतं आणि परत आपल्याला पाणी वापरता आलं नसतं. आणि तुम्हाला माहीत आहे जर पाणी वापरता आलं नसतं तर आपल्याला काय काय करता आलं असतं हे तुमच्या समोर माहीत आहे. त्यामुळे आपण पाणी हा आपल्याला अतिशय महत्त्वाचं लक्षात. आणि म्हणून थोडंसं पुढे जा, म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विदाउट फिजिक्स देअर इज अ नो लाईफ. म्हणून लक्षात ठेवा फिजिक्स फक्त वाटताना वाटतं अवघड, पण माझ्या तासाला बसा, माझ्या लेक्चरला बसा, सगळे लेक्चर काळजीपूर्वक करा, कधीही फिजिक्स तुम्हाला अवघड वाटणार नाही. लक्षात फक्त माझी एक अट आहे, जो विद्यार्थी रेग्युलर आहे, मार्क्स तुमची माझी 10वीचे काय महत्त्वाचे नाही मला, जो विद्यार्थी रेग्युलर आहे, माझा तास चुकवत नाही, त्याला कुठलाही फिजिक्समधले अवघड कन्सेप्ट जाणार नाही. आणि म्हणून मी पहिल्या तासाला आज आपण हे सगळं डिफरंट ब्रांचेस ऑफ फिजिक्स बघितला, डिफरंट ब्रांचेस ऑफ फिजिक्स बघितला. यामध्ये अजून बघा त्याच्यावरच थिन फिजिक्स आहे, आणखी वेगवेगळे ब्रांचेस आहेत, पण ह्या मेन ब्रांचेस आहेत. आणि या मेन ब्रांचेसमुळे आपण काय करणार, सरळ पुढे जाणार. एक्स्ट्रा मेन पहिली ब्रांच आहे मेकॅनिकल ब्रांच आहे, साऊंड सेक्शन आहे, हीट सेक्शन आहे, लाईट सेक्शन आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेक्शन आहे, मॉडर्न फिजिक्स आहे. हे सगळ्या ब्रांचमध्ये काही बेसिक कन्सेप्ट, काही वर्ड्स लागतात. ते वर्ड्स मी आज आपण काय करा सुरुवात करायची आहे की ज्या वर्ड्समुळं आपल्याला हळूहळू काय करायचं, लक्षात पुढं जायचं आहे. आता काय काय लागतं तुम्हाला माहीत पाहिजे. ऐका, बऱ्याच वेळा आपल्याला होतं मास. हां, सुरुवात करूया आपण. आता एक एक क्वांटिटी घेऊया आपण. इथं फर्स्ट कुठली घेऊया, लक्षात आपण घेऊया. वी हॅव टेक फर्स्ट मास. सर व्हॉट इज माय मास? मासला आपण मराठीमध्ये वस्तुमान म्हणतो. अँड दॅट कॅन डिस्टिंग्विश बाय यम. कशाने डिस्टिंग्विश करतो सांगा भाऊ आपण, लक्षात यम डिस्टिंग्विश करतो. हा लक्षात. आणि हे झालं मासला मराठीमध्ये वस्तुमान. काय म्हणतो सांगा, वस्तुमान. पण त्याच वेळा मी पुढे लिहितो, लक्षात ठेवा, दुसरं लिहितो, लक्षात ठेवा, वेट ना वेट. सर वेट म्हणजे काय? वेट म्हणजे मराठीमध्ये वजन. आणि ज्याला वजन आणि वस्तुमानामधला फरक कळतो, ज्याला वजन आणि वस्तुमानामधला फरक कळतो, दॅट्स वी क्लिअर द फिजिक्स. त्याचं फिजिक्स क्लिअर होणार. अन्यथा कळत नाही तर का दोन्ही सेमच आहेत, वजन बी सेम आहे, वस्तुमान बी सेम आहे, असं नाही. लक्षात देर आर डिफरंट, ते वेगवेगळे आहेत. कारण दॅट कॅन हॅव का मास कॅन डिस्टिंग्विश बाय यम. मास कॅन डिस्टिंग्विश बाय सांगा यम ना. बट आय कॅन टेक केअर weight can distinguished by W and that is equal to I can take care mg. काय घेते सांगा बघून, mg. ज्या मासवर ग्रॅव्हिटी ऍक्ट होते, ज्या मासवर तुमचा काय सांगा ग्रॅव्हिटी ऍक्ट होते, त्याला आपण वेट म्हणतो. काय म्हणतो सांगा बघू, वेट. बऱ्याच वेळा आपण म्हणतो, असं विद्यार्थ्याला कधी विचारतो का तुझं वस्तुमान किती आहे असं म्हणतो का पाहणं, नाही म्हणत. आपण काय म्हणतो, तुझं वजन किती आहे, वजन किती आहे म्हणजे तो विद्यार्थी सांगे माझं 50 किलो वजन आहे. 50 किलो वजन म्हणजे कोण आलं, ते वेट आलं. कारण त्या तुमच्या बॉडीला खालून ग्रॅव्हिटीने ऍड ओढून धरलंय, ग्रॅव्हिटीने काय सांगा ओढून धरलंय. लक्षात. आणि जसंच तुम्हाला माहित पाहिजे, थोडंसं जनरल लगेच बोलून टाकतो. पृथ्वीवर जी ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, सर्वांना माहिती आहे, बोला बानो. We have tell me what is the value of G? The value of G is equal, I can take care, 9.8 meter per second square. The value of J is equal to 9.8 meter per second square. पण आपल्याला जेई नीट साठी किती घेतो माहिती आहे का, लिहून ठेवूया आपण 10 घेतो. किती घेतो बाळा सांगा बघू, 10. अकराच भेटले, 9.8च्या जवळ म्हणजे काय घेऊ आपण 10. कॅल्क्युलेशनला लॉग टेबल लागत नाही म्हणून काय घेतलं आपण सांगा 10 घेतला. आणि 10 घेतलं तर काय झालं, दिस इज द ॲक्सलरेशन ड्यू टू द व्हॅल्यू ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तुम्हाला झालंय ग्रॅव्हिटेशन टॉपिकमध्ये हे जी व्हॅल्यू 100% आल्या. हा लक्षात. याला आपण ग्रॅव्हिटेशनल ऐका द व्हॅल्यू ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट वेगळा आहे, तो किती आहे सांगा तुम्हाला माहिती आहे का. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ जी, तुम्हाला माहिती आहे सर्वांना, जी ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी इज इक्वल टू, ग्रॅव्हिटेशन झालंय, द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी इज इक्वल टू 6.67 × 10⁻11 SI युनिट म्हणूया. तोपर्यंत काय म्हणूया आपण, SI युनिट म्हणूया. हा नंतर युनिट आपण घेऊया, त्याच्यामध्ये ते क्लिअर होईल तुम्हाला. द व्हॅल्यू ऑफ जी किती सांगा बघू, 6.6 × 10⁻11. हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, तो आत्ता मला लागणार नाही. मला लागणार आहे कोण सांगा, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. व्हॉट इज ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जी बरोबर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. क्लिअर. हे अतिशय माहिती असणं गरजेचं आहे. आणि हे झालं कोण सांगा, मास. मासला मराठीमध्ये वस्तुमान आणि वेटला इंग्लिशमध्ये वजन, मराठीमध्ये आपण म्हणूया वजन. आणि वजनाचा फॉर्म्युला किंवा वेटचा फॉर्म्युला काय सांगा, mg घ्यायचा. काय घ्यायचा सांगा, वेटचा फॉर्म्युला काय घ्यायचा सांगा, mg. तुम्हाला माहिती आहे का, असे फॉर्म्युले एक एक तयार होत जाणार बघा. आता हळूहळू सगळे फॉर्म्युले तयार होत जाणार. आणि मग तुम्ही म्हणाल अरे फिजिक्स काहीच नाही, विशेष नाही आहे फिजिक्समध्ये. कारण पहिल्यापासून फॉर्म्युला लक्षात ठेवायचं, इक्वेशन तयार करायला बघायचं. ज्याचं इक्वेशन तयार होतं त्याला 100% फिजिक्स सोपं जातं. आणि म्हणून पहिला फॉर्म्युला सांगितला मासचा घेतला. त्यानंतर पुढे घ्या, नेक्स्ट घेऊया आपण लक्षात 2 नंबरला घेऊया लेंथ.
सर व्हॉट इज माय लेंथ. आता ती येथे नीट घेऊया. लेंथ म्हणजे काय तर कशा आपण मिस्टर काय यल न डिस्टिंग करूया. लेंथ म्हणजे काय मराठीमध्ये लांबी म्हणूया आपण. मग लांबी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. त्या सर्वात ज्यामध्ये ही लक्षात ठेवा. लक्षात त्या लांबीबद्दल आपण जादा परत बोलूया. मास लेंथ टाईम आहे लक्षात. नेक्स्ट कुठला घेऊ आपण सांगा टाईम. आता टाईमला आपण काय म्हणतो इंग्लिश मराठीमध्ये म्हणतो वेळ असं म्हणतो. मग ही वेळ कशामध्ये दाखवतो आपण हे बघा सेकंद मिनिट आवर. लक्षात हे आपलं महत्त्वच आहे. सेकंद म्हणजे काय सेकंदात घेणे. मिनिट म्हणजे काय 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. बघा 1 मिनिट म्हणजे सांगा 60 सेकंद. काही बेसिक कन्सेप्ट जातो तर क्लिअर कर जाऊया आपण लक्षात. हा बघा ते थोडंसं आपण 2 मिनिटं इकडे बघा सर्वांनी आता हे पुसून टाकू आणि इकडे मायाला द्या. काय घेतं बघा आता टायमाचं लागतं काय हे आपल्याला बघायचं घेत जायचं आहे. कारण जे लागतंय ते आता क्लिअर करत जाऊया आपण. काय घेतलं आपण सांगा टाईम घेतला. आता बरोबर आहे. आता टाईम घेऊ का त्या पहिल्या आपल्याला टाईमचं युनिट काय सांगितलं एक काय सांगितलं सेकंद. बरोबर आहे. सेकंद म्हणजे काय सांगा 1 मिनिट. बरोबर की हाऊ मेनी सेकंद बोला 60 सेकंद. किती सांगा 1 मिनिट काय सांगा 60 सेकंद. परत 1 आवर्स बरोबर हाऊ मेनी सेकंद 60 मल्टिप्लाइड बाय 60 हाऊ मेनी 3600. लक्षात. परत लक्षात ठेवा 12 आवर्स 12 आवर्सचं घेऊन टाकू आपण लक्षात. ऐका 3600 गुणिले 12 जर केलं आपण 3600 मल्टिप्लाइड बाय 12 केलं तर 42,000 काय सांगा 400. 42,000 किती सांगा 400 होतं. लक्षात. आणि आपल्याला लागतं किती माहिती आहे का ऐका बाबा बघा ऐका आपल्याला लागतं किती माहिती आहे का 24 आवर्स. आणि 24 आवर्सचं किती नाही का ऐका थोडंसं ते घे ना 42 गेलं आपण 43 करूया इथं. ओके बघा इथं आता किती झालेला 3600 गुणिले जर 24 केलं तर लक्ष ठेवा काय ते बघा 86,400 सेकंद. इथं आपण 2 करूया थांबा 86,000 किती सांगा 86,400. म्हणजे थोडक्यात मराठीमध्ये सांगू 1 तास म्हणजे 86,400 सेकंद. 864400 हेलाच म्हणायचं बेसिक कन्सेप्ट. आता तुम्हाला कसं येणार 12वीमध्ये काय येणार 24 आवर्सचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायला लागतं. मग तुम्ही हे कॅल्क्युलेशन तुमच्याकडे तयार असेल 1 तास 3600 सेकंद. पुढं 12 तास 4300200 सेकंद. 24 तास 86,400 सेकंद. हे तुमच्याकडे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. हे ज्याच्याकडे कन्सेप्ट क्लिअर आहे त्याला जेही नीट सोपं जातं लक्षात ठेवा. अन्यथा मग हे कॅल्क्युलेशन करत बसायला आपल्याला वेळ नाही आता. आणि म्हणून आपण हेही कॅल्क्युलेशन हळूहळू काय करायचं करत जायचं. हे सर्व आता मी कुणाबद्दल बोललो मास वस्तुमान लेंथ लांबी टाईम वेळ त्याची असणारी बेसिक कन्सेप्ट घेत गेलो. आता थोडंसं पुढे जाणार आहे. हे सगळं बघत जाणार आहे आपण. आणि त्यानंतर आपण लक्षात नेक्स्ट त्यातला अजून काय घेणार काही क्वांटिटी घेणार. जो आपला समजा ते भौतिकशास्त्रामध्ये असणाऱ्या क्वांटिटी इन फिजिक्स देअर आर नंबर ऑफ क्वांटिटीज. ह्या ज्या नंबर ऑफ क्वांटिटी याच्यापर्यंत आपल्याला माहिती घ्यायच्या. नेक्स्ट घेतो इलेक्ट्रिक करंट. नेक्स्ट काय घ्या सांगा आपण सांगा इलेक्ट्रिक करंट घ्या. सर इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय इथे लिहूया आपण इलेक्ट्रिक करंट. बरोबर आहे. तर अगदी मराठीत सांगतो ज्या वायरमधनं इलेक्ट्रॉनचं फ्लोईंग होतं. आपल्या घरात वायर असते वायर तुम्ही काय बघा आपल्या घरात यू कॅन ऑन द स्विच ऑन केला स्विच ऑन केल्या इलेक्ट्रॉनचं फ्लोईंग होतं. स्विच ऑन केल्या कशा फ्लोईंग होतं सांगा इलेक्ट्रॉनचं फ्लोईंग होतं. आणि ज्या इलेक्ट्रॉनचं फ्लोईंग होतं त्यालाच इंग्लिशमध्ये आपण इलेक्ट्रिक करंट म्हणायचं. काय म्हणजे सांगा बघू इलेक्ट्रिक करंट. ह्याचा फॉर्म्युला तयार करूया. ऐका इलेक्ट्रिक करंट I बरोबर बघा फॉर्म्युला Q/T. चला नवीन फॉर्म्युला तयार झाला. I बरोबर काय सांगा Q/T. लक्षात रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज काय घ्यायचं रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड इलेक्ट्रिक करंट. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड इलेक्ट्रिक करंट. ठराविक वेळामध्ये इलेक्ट्रॉनचं फ्लोईंग झालं एखाद्या वायरमध्ये इलेक्ट्रॉनचं फ्लोईंग झालं त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो सांगा इलेक्ट्रिक करंट. आणि व्हॉट इज फॉर्म्युला I बरोबर Q/T. फॉर्म्युला काय सांगा I बरोबर Q/T. हा फॉर्म्युला घ्यायचा. ह्याचं युनिट आपल्याला माहिती आहे. युनिट आपण नंतर घेणार सगळे. आणि कारण पहिला फॉर्म्युले सगळे गोळा करून आणि त्याचे असणारे युनिट्स आणि त्याच्या असणाऱ्या डायमेन्शन आपण नंतर चर्चा करूया. आपण थोडंसं पुढे जाऊया. हे सगळं आपल्याला लागणार लक्षात. आता आपण मास लेंथ टाईम इलेक्ट्रिक करंट घेता. अजून एक महत्त्वाची टर्म घेऊया आपण लक्षात. नेक्स्ट टर्म घेऊया त्याचं नाव आहे लक्षात टेम्परेचर. आता बघा टेम्परेचर म्हणजे काय इन मराठी वी कॉल तापमान. तापमान. ह्या तापमान कशामध्ये मेजर करतो तुम्हाला माहिती आहे डिग्री सेंटीग्रेड डिग्री फॅरेनहाइट डिग्री केल्विन. तुम्हाला झालं 10वी पर्यंत लक्षात. सर डिग्री सेंटीग्रेड म्हणजे काय सांगा आपण लिहूया इथं ह्याला लिहायचं डिग्री सेंटीग्रेड. हे त्याचं युनिट झालं लक्षात. त्यानंतर डिग्री काय सांगा डिग्री फॅरेनहाइट हे झालं त्याचं युनिट लक्षात. किंवा दुसरे घ्या डिग्री केल्विन हे लक्षात ठेवू. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. माय सेल्फ
प्रोफेसर नागरगोजे ऑलरेडी आपली ओळख झालेली आहे. पाठीमागच्या पिरियडमध्ये आपण थोडंसं तुम्हाला जनरल द युनिट फॉर टेम्परेचर आपण डॉक्टर काय सांगतो ना 104 डिग्री तापमानाला आहे टेम्परेचर असं म्हणतो, पण तो 104 काय सांगतो सांगा डिग्री फॅरनहाइट सांगतो. हा लक्षात. आणि डिग्री सेंटीग्रेड वेगळं, डिग्री फॅरनहाइट वेगळं, डिग्री केल्विन वेगळं. हा लक्षात. मग आपण जाता त्या बेसिक कन्सेप्टमध्ये काय घेऊया, यांच्यात काय रिलेशन आहे, काय संबंध आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण 12वीमध्ये इन द 12th एक्झामिनेशन और JEE एक्झामिनेशन विल आस्क द क्वेश्चन इन फॅरनहाइट, आज द क्वेश्चन इन फॅरनहाइट अँड आन्सर इन डिग्री सेंटीग्रेड. तुम्हाला प्रश्न देताना काय देणार सांगा, विचारणा कशामध्ये सांगा बघू, फॅरनहाइटमध्ये, आणि उत्तर मात्र कसं द्यायचं सांगा डिग्री सेंटीग्रेडमध्ये. ते कन्व्हर्जन माहीत पाहिजे. आणि म्हणून आपण ते तेवढा पहिला कन्व्हर्जन घेऊया. काय सांगताल बघा, पहिला समजा डिग्री सेंटीग्रेड डिग्री फॅरनहाइट घ्यायचं असेल तर काय बघा डिग्री फॅरनहाइट ऐका घेतोय घेऊया डिग्री सेंटीग्रेड बरोबर 5/9 10वीमध्ये आला असणार तुम्ही कुठं इथं 5/9 इन ब्रॅकेट F-32 F-32 बाय युजिंग दिस फॉर्म्युला वी गेट द डिग्री सेंटीग्रेड. फॅरनहाइटचं कन्व्हर्जन जर डिग्रीमध्ये सेंटीग्रेड पाहिजे असेल, फॅरनहाइटचं डिग्री कन्व्हर्जन जर डिग्री सेंटीग्रेडमध्ये पाहिजे असेल तर डिग्री सेंटीग्रेड इज इक्वल टू 5/9 इन ब्रॅकेट F-32 वापरा. समजा डिग्री फॅरनहाइट पाहिजे असेल तर डिग्री फॅरनहाइट इज इक्वल टू बघा आता उलट करतो 9/5 इन डी सेंटीग्रेड प्लस 32. नवीन फॉर्म्युला तयार केला आपण. डिग्री फॅरनहाइट इज इक्वल टू 9/5 इन ब्रॅकेट डिग्री सेंटीग्रेड प्लस 32. हे कन्व्हर्जन आपल्याला लागतं. म्हणजे काय केलं आपण डिग्री सेंटीग्रेड टू फॅरनहाइट और फॅरनहाइट टू डिग्री सेंटीग्रेड घेतलं. हा लक्षात. आणि मग लक्षात हा एक घटक झाला आपला लक्षात. आणि दुसरा अजून डिग्री केल्विन, कारण बिकॉज टोटल इन नेक्स्ट इयर 12वीमध्ये आपल्याला लक्षात कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन नावाचा टॉपिक आहे. त्यातले सगळे प्रॉब्लेम कशात विचारतात सांगा डिग्री केल्विनमध्ये विचारतात. दॅट टोटली आस्क इन डिग्री केल्विन. आणि डिग्री केल्विनमध्ये जर आपण करायचे पाहिजे असेल तर ऐका डिग्री सेंटीग्रेड प्लस 273.15. आता 273.15 का घ्यायचं मी निश्चित नंतर सांगणार आहे, आता सांगत बसणार नाही. डिग्री सेंटीग्रेड प्लस 273.15 इज इक्वल टू काय ना सांगा डिग्री केल्विन. काय ना सांगा इथं डिग्री केल्विन येणार. एक उदाहरण सांगू तुम्हाला. नाव टेक द वन एक्झाम्पल. दॅट एक्झाम्पल इज समजा आता किती आहे 27 डिग्री सेंटीग्रेड आहे. आपण तापमानावर या किती पाहून सांगा 27 डिग्री सेंटीग्रेड किती सांगा 27 डिग्री सेंटीग्रेड. हे कसं आहे ना सांगा 27 प्लस 273.15 दॅट इज इक्वल टू 300.15 डिग्री केल्विन घ्यायचा. 27 डिग्री सेंटीग्रेड आजचं तापमान सकाळचं किती आहे सांगा पाहून सांगा 27 डिग्री सेंटीग्रेड आहे. 27 डिग्री सेंटीग्रेडमध्ये 273.15 मिळवा. जे उत्तर येईल ते कशा सांगा डिग्री केल्विन. आणि हे घेताना कधी घ्यायचं मध्ये कधी घेऊया आपण अप्रॉक्सिमेटली किती घ्यायचं सांगा बघू 300 डिग्री केल्विन घ्या. बस अप्रॉक्सिमेटली किती सांगा 300 डिग्री केल्विन घ्यायचं. आणि अशा प्रकारच्याला काय म्हणतो टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचरमध्ये फक्त आपला टेम्परेचर म्हणजे मराठीमध्ये तापमान. सर तापमान झालं म्हणजे बेसिक कन्सेप्ट संपलं का नाही. लक्षात बेसिक कन्सेप्टमध्ये मला हे सांगावं लागेल त्याची असणारी युनिट्स, त्याची असणारी एककं कुठलं डिग्री सेंटीग्रेड डिग्री फॅरनहाइट डिग्री केल्विन, त्याचं कन्व्हर्जन डिग्री सेंटीग्रेड टू डिग्री फॅरनहाइट डिग्री फॅरनहाइट टू डिग्री सेंटीग्रेड किंवा डिग्री केल्विन हे सगळं आलं पाहिजे लक्षात. आणि याला आपण काय म्हणतो बेसिक कन्सेप्ट म्हणतो. ही कन्सेप्ट ज्याची क्लिअर होत जातील त्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही लक्षात. आणि ही कन्सेप्ट ज्याची क्लिअर होणार नाही त्याला मग अनेक अडथळा सरळ चालू होणार लक्षात. आणि म्हणून मी सर्वांना रिक्वेस्ट करतो जे मी फळ्यावर लिहिलेलं आहे ते तुम्हाला लक्षात झूम करून किंवा मागं पुढं घेऊन सगळं तुमच्या वहीत लिहिण्याचा. एक बानो माझ्या नावाने एक वही घालून टाका. माझ्या नावाने एक वही घालायची. प्रोफेसर नागरगोजे म्हणा फिजिक्स म्हणा आणि खाली त्या वहीत माझ्या काय पाहिजे माहिती आहे का सगळं मी जे फळ्यावर लिहिलंय ते सगळं थोडं 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 खाली असं लिहित आलं पाहिजे. आलंय. आणि ज्याप्रमाणे मी लिहिलंय त्याप्रमाणे लिहित जायचं. तुमच्या हळूहळू ते बेसिक कन्सेप्ट होईल. सर तुम्ही किती पिरियड होणार बेसिक कन्सेप्ट. किमान 10 ते 15 पिरियड होते आपल्या एक्स्ट्रा बेसिक कन्सेप्टमध्ये. कारण मला नुसतं हे एवढंच नाही बेसिक कन्सेप्ट, मला मॅथ्समधलं घ्यायचं लागणार आहे. ट्रिग्नॉमेट्री साइन थिटा कॉस थिटा टॅन थिटा त्याचे असणारे वेगवेगळे अँगल्स त्याचे असणारे वेगळे फॉर्म्युले ते फॉर्म्युले मला 12वीत लागणार असतात. तुम्हाला माहिती सांगून टाकतो नीट ज्याला करायचं आहे
12वीचा ए ग्रुपचा प्रॉब्लेम येणार नाही, पण ज्यांना बी ग्रुप करायचा आहे, प्युअर बीला ॲडमिशन घेतलं आहे, त्यांना बेसिक मॅथमॅटिक्स मला शिकवावं लागेल. आणि बेसिक मॅथमॅटिक्स मी घेणार आहे कधी, बेसिक फिजिक्स संपल्यानंतर बेसिक मॅथमॅटिक्स घेणार, की ज्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर साइन कॉस कसा वापरायचा, टॅन थिटा कसा काढायचा, साइन थिटा कसा काढायचा, कोसेक थिटा कसा काढायचा, ह्या सर्वांची आपण डिटेल माहिती घेणार आहे. किंवा साइन ए प्लस बी बरोबर काय तुम्हाला झालं नाही, साइन ए प्लस बी, साइन ए कॉस बी प्लस ऑर मायनस कॉस ए साइन बी, हे सगळं बेसिक मला लागणार आहे, कारण ते क्लिअर झाल्याशिवाय माझ्या फिजिक्समधल्या टर्म क्लिअर होणार नाहीत. आणि म्हणून लक्षात, बेसिक मॅथमॅटिक्समध्ये मी ते घेतो, पण बेसिक फिजिक्समध्ये काय घेऊया आपण, असा वेगळ्या टर्म घ्यायच्या आहेत. आत्तापर्यंत आपण लक्षात मास, लेंथ, टाईम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट आहे लक्षात, हे काही घेतलं लक्षात. आता थोडंसं पुढे जाणार आपण, हे सगळं बघत जाणार आहे, पण आता जे क्वांटिटी घेणार आहे त्यामध्ये, आणि आता मी घेताना काय करणार आहे, तर 2 भाग करणार आहे लक्षात. त्याची असणारी क्वांटिटी आणि त्याची असणारे युनिट्सला मराठीमध्ये काय म्हणूया आपण सांगा, एकक. एकक म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक देतो, उदाहरण देतो. यू कॅन गो इन द शॉपकीपर, एखाद्या दुकानामध्ये गेला अँड यू आस्क आय वॉन्ट 2 kg शुगर, आय वॉन्ट 2 kg शुगर, म्हणजे मराठीमध्ये मला 2 किलो साखर पाहिजे म्हणता. मग 2 किलो साखर पाहिजे म्हणते म्हणजे काय, हो का, हे दिले आपण 2 kg, कितलेलं सांगा आपण, हे 2 kg. kg इज द युनिट, kgला काय म्हणायचं, हा हो युनिट म्हणायचं. अशी सगळ्याच युनिट लागणार लक्षात आपल्या लक्षात. किंवा यू कॅन गो इन द शॉपकीपर. ओके, टुडे टू स्टॉप हिअर, आपण पुढे नंतर कंटिन्यू करू. ओके.